केसेस केल्या देवेंद्र फडणवीसने. काही नाही करून आज आमच्या शिक्षणाला अडचणी यायला लागल्यात पोरांच्या. काय कशामुळे पाप डोक्यावर घेतोय? आमच्या पोरांचं शिक्षणातलं नोकरीतलं वाटोळं करून देवेंद्र फडणवीसला काय मिळतं? काय मिळतं? मी काय खोटं बोलतो? काय चूक बोलतो? मराठ्यांचं वाटोळं करतो म्हणूनच बोलतो. चांगलं केल्यावर मी कशाला बोलून फडणवीसला? फडणवीस करू शकतो काही पण, कोणाचे कानं भरू शकतो, काहीही करू शकतो, दंगल करू शकतो, पण आम्ही व्यवस्था दे. हो, ते पण ध्यानात ठेवायचं फडणवीसने. बस झालं ते झालं एकदा आता. म्हणजे मुंबई वारीला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात त्या वारी दरम्यान काही असं घटना होण्याची शक्यता तुम्हाला करू शकतो. हो, देवेंद्र फडणवीस काय करू शकतो? त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार आणि देशातलं सरकार अडचणीत फक्त फडणवीसमुळे येणार. मात्र मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीसने विचारायचं नाही. हलक्यात घेऊ नको भाऊ, तुला वाटतं तसं नाही आहे. मग बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही. मग हे पण ध्यानात ठेवा. तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती, कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडणवीसनी चांगल्या प्रकारे कट शिजून ठेवलेला आहे. पण कट उधळायची ताकद मराठ्यात आहे, त्याची काळजी करायची नाही. मुंबईत घुसणार, चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार.